नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये। सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि ऊन तुम्ही बघू शकता डायरेक्ट माझ्या तोंडावरती पडतोय। मी आलोय शेतात, आपला वर्कआउट झालाय, कॉफी वगैरे पिले, डाएट पण झालाय, डाएटमध्ये ओट्स घेतले होते मोस्टली, ते पण झालंय। आता आपण आलो शेतामध्ये। आता तुम्हाला दाखवतो मी की आपण जो चारा लावला ना, ऍक्च्युली त्याला आता 15 दिवस झालेत आणि 15 दिवसामध्ये त्याची ग्रोथ काय आहे ते बघूया। तर हे बघा मित्रांनो, जे आपण चारा लावला होता ना तो या साईडला आहे। याला एकदा पाणी देऊन झालंय आणि याची ग्रोथ बघा तुम्ही। याची ग्रोथ एवढी झालेली आहे की 15 दिवसामध्ये हे मोस्टली तयार होईल आपल्यासाठी 3 ते 3.5 महिन्यामध्ये। हे याची वाढ होते जवळजवळ 15 फुटापर्यंत। आता हे याला काय केलं आहे आपण, एक साईड इथे लावली आहे, ही जागा सोडली आहे आणि या साईडला लावलं आहे आणि याला एकदा पाणी देऊन झालं आहे, अजून 2दा याला पाणी द्यायचं आहे या महिन्यामध्ये। चांगलं होतं हे 3-3.5 महिन्यामध्ये तुम्हाला जनावरांना खाण्यासाठी योग्य होतो हा चारा। आणि जसं की तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हे गेट, या गेटला पण आपला कलर देऊन झाला आहे। आता ही जागा एवढी राहिली आहे फक्त, कारण इथे आपला वायर पुरत नाही, त्यामुळे ते आपण कदाचित हाताने देऊ, बघू ते नंतर बघूया। तर तुम्हाला आता गोठा दाखवतो। गोठ्यामध्ये ना सध्या आपण आपल्याकडे जे 2 गायी आहेत त्यांना ठेवलं आहे आणि बैल आहेत त्यांना ठेवलं आहे। हे बघा, तर ही आपली एक गाय, ती एक गाय आणि तिकडे 2 बैल आहेत। तर सध्या यांना ठेवलं आहे कारण आपलं अजून स्टार्ट व्हायचं आहे। एकदा हे स्टार्ट झालं की मग यांच्यासाठी अजून साईडला काहीतरी शेड बांधायचा प्लॅनिंग सुरू आहे, अजून नक्की नाही आहे, पण आपल्याला ते करावं लागणार कारण त्यांना कुठे ठेवणार ना मग, त्यामुळं। आणि मोस्ट प्रोबेबली 12 तारखेपासून आपलं चाललं आहे की आपल्याला जनावरं घेऊन यायचे आहे। तुम्हाला पण काही आयडिया असेल कुठनं आपण जनावर आणू शकतो, कुठनं आपण म्हशी आणू शकतो। आपण मोस्टली प्रिफर करतोय मुर्रा म्हशी। तर तुम्हाला काही आयडिया असेल जवळपास विदर्भामध्ये, तुम्ही कुठनं आम्हाला सजेस्ट करू शकता, तर नक्की सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये, कारण खूप जास्त गरज आहे तुमच्या माहितीची सुद्धा गरज आहे। कारण तुम्ही जेव्हा मला सांगणार की हां इथेच चांगल्या म्हशी तुम्हाला मिळू शकतात, तिथे आपण जाऊन ट्राय करू शकतो घेऊन येण्याचं। ते टोटली डिपेंड करतं, पण 12 तारखेनंतर मोस्टली आपल्याला चालू करायचं आहे। इवन दो आपल्या पुढच्या 15 दिवसामध्ये आपलं पहिलं दूध निघायला पाहिजे, असं माझं प्लॅनिंग आहे। त्यामुळे जर तुम्हाला काही वाटत असेल कुठे म्हशी मिळतात तर मला नक्की सांगा। आणि बस आता शेतामध्ये थोडा फेरफटका मारतो। ही आमची संत्र्याची बाग आहे, ही मोठी बाग आहे। त्या साईडला जे तुम्हाला दाखवलंय चाऱ्याच्या पलीकडच्या साईडला ती छोटी बाग आहे। त्या 2 बाग आहेत। आता याच्यामधले काही झाडं, जसे तुम्ही हे झाड बघू शकता, हे वाढलंय टोटली, याला पाडून टाकायला लागतं। त्याच्यामधले काही झाडं अशा पण झाले आहेत, त्यामुळे खूप जुना बगीचा आहे हा। आणि प्लॅनिंग सुरू आहे पुढे चालून की याला काढून इथे चारा वगैरे लावायचं, पण ते पुढचं प्लॅनिंग आहे। आता तेच शेतात जातो, जरा इकडे तिकडे फेरफटका मारतो आणि मग दूध घेऊन घरी जातो। दूध काढायचं आहे, दूध काढून घरी जातो। त्यामुळं हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि काही माहिती असेल ना तुम्हाला गुरांबद्दल तर नक्की शेअर करा। नक्की मला आवडेल तुम्ही शेअर केलेली, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तोपर्यंत बाय बाय, भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये।